य घोरे कालो प्रायो जीवश्चा सुतरां गतः क्लेशाक्रांतस्य तस्यैव शोधने किं परायणम। या कलियुगामध्ये मनुष्य आपल्या स्वतःचा विसर पडल्यामुळे क्लेशक्रांत या युगामध्ये स्वतःला शोधण्यासाठी कोणीतरी प्रयत्न केले पाहिजे ना, कुठेतरी आपल्या जीवनाचा विचार केला पाहिजे। हा विचार या जीवनातील शोकांतिका दूर करण्यासाठी सूतजी सगळ्यांना एकच सांगतायत का जीवनात श्रीमद भागवतम शास्त्रम कलौ कीरेन भाषितम। श्रीमद भागवताशिवाय मनुष्याच्या जीवनाचा उद्धार नाही, परंतु एखाद्या गोष्टीचं महात्म्य तेव्हाच पडतं का त्याचा उपयोग आपल्या जीवनात झालेला असावा, त्याची महती त्याचं महिमान आपल्या जीवनामध्ये उतरलं पाहिजे। यदा कदाचित एखादी जडीबुटी आणली, मी सांगितलंय हे जडीबुटी जर प्राशन केली तर मला वाटतं 75 वर्षाचे म्हातारे सुद्धा 16 वर्षाचा एकदम तरुण तडफदार चेहरा त्यांच्या जीवनामध्ये प्राप्त होतो। अशी जडीबुटी मी जर तुम्हाला आणून दिली तर मला वाटतं ती घेण्याच्या अगोदर तुम्ही प्रश्न विचाराल, याच्यावर कोणाचा उपयोग तुम्ही करून पाहिलात का? माहिती असल्याशिवाय पुरावा दिल्याशिवाय भागत नाहीत। आणि ही माणसाची शोकांतिका आहेत का विश्वासापेक्षा पुराव्यावर विश्वास ते ठेवतात। परीक्षा घेतल्याशिवाय कोणत्याही गोष्टीचा अवलंब केला जात नाही, विचारलं जातं स्वतःना। सूतजी सांगतात कलियुगामध्ये जरी तुम्ही म्हणत असाल तर भागवत एवढं श्रेष्ठ आहे, तेवढं महत्त्व आहे त्याचं, परंतु ते महत्त्व त्याचं महिमान कुठेतरी आमच्या जीवनात तुम्ही सांगू शकाल का? त्या जीवनाचं चिंतन सूतजी आता ह्याच शौनकादिक 88,000 ऋषींना सांगू लागतात। ज्याचं चिंतन आपण करत आहात ना, त्या भगवंताचं चिंतन करणारा एक महात्मा ह्या भूतलावर नवे तिही लोकी गमन नारदा। नारदजी तिन्ही लोकांमध्ये परिभ्रमण करतात, फक्त एकच इच्छा नारायण नामे हो जीवनमुक्त, कीर्तनी आनंद गाऊ किती। नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण। हरि बोल। नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण। हरि बोल। नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण। नारदजींचं चिंतन सूतजी सांगतात, जेव्हा चिंतन करत ब्रह्मलोकातून इंद्रलोकातून मृत्यूलोकात असा दर मजल करत परिभ्रमण चालू आहेत। नारदांकडे पाहत असताना कधी कधी आपल्याकडे एक म्हण पळून गेलेली आहे। एखाद्याचं भांडण जर झालं ना, भांडण झाल्यानंतर एखाद्या माणसाकडे पाहिलं जातं, हाच कळीचा नारद आहेत बरं का तिथे। त्याच्याकडे पाहत असताना त्याच्याकडे बोट ठेवलं जातं। नारद शब्द फक्त हा कळी लावणाऱ्याकडेच बोट करणार आहेत, परंतु तसं नाहीत। नारदजी ज्या ठिकाणी गेलेत, नारदजींचं ज्या ठिकाणी आगमन झालं त्या ठिकाणी त्याला ज्ञानच प्राप्त झालं। कंसाला ज्ञान प्राप्त झालं म्हणून कंसाचा उद्धार झाला, रावणाला ज्ञान प्राप्त झालं म्हणून रावणाचा उद्धार झाला। या सगळ्या गोष्टींचा विचार करा तुम्ही। नारम ज्ञानम ददाती इति नारदः किंवा नारम अज्ञानम खंडयति इति नारदः। जीवनातील अज्ञान नाहीसं करण्यासाठी ज्याचा उपयोग केला जातो त्याला साधू म्हणतात, आणि तेच साधू पुरुषाचं हृदय म्हणजेच नारदजी आहेत। नारदजी जेव्हा चिंतन करत ह्याच भूतलावर येतात, ह्याच मृत्यूलोकामध्ये येतात,
आणि आल्यानंतर तेच त्या भगवंताचं चिंतन पाहू लागतात. कुठेतरी आपल्याला चिंतन ऐकण्यासाठी मिळेल, कुठेतरी आपल्याला चिंतनाचा योग येईल म्हणून ते पाहू लागतात. तर आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये 4 आश्रम दिलेले आहेत: ब्रह्मचारी आश्रम, गृहस्थ आश्रम, संन्यास आश्रम, वानप्रस्थ आश्रम आणि संन्यास आश्रम. ह्या 4 आश्रमांची परंपरा आपल्या आयुर्मानानुसार दिलेली आहेत. 25 वर्षे वयाची ब्रह्मचारी आश्रम म्हणजेच ब्रह्मचारी आश्रम, ब्रह्मचारी धर्म घोकावी अक्षरे. 25 वर्षापर्यंत भरपूर अभ्यास करावा. त्यानंतर अभ्यास जर भरपूर असेल तर आपल्याला गृहस्थाश्रम चांगला करता येतो. पुढचा 25 वर्षाचा काळ गृहस्थाश्रमाचा. आश्रमी विचारे षटकर्मी, षटकर्मांचा पालन गृहस्थाश्रमामध्ये करावं. आणि 50 पूर्ण झालं का पुढचे 25 वर्ष हा वानप्रस्थ आश्रम आहेत, ज्या आश्रमामध्ये राहायचं, परंतु कोणत्याही प्रकारचा कुटुंबाशी संबंध येऊ द्यायचा नाहीत. असे 75 ओलांडली की मग मात्र जंगलामध्ये निघून भगवंताचं चिंतन करत आपलं जीवन संपन्न करायचं. मला वाटतं ब्रह्मचारी आहेत, गृहस्थी आहेत, वानप्रस्थ आता संपलेलाच आहेत आणि संन्यासाकडे कोणी विचारच करत नाहीत. 95 वर्षाचा म्हातारा झाला तरी म्हणतो 12 दिलं का, म्हणजे तो संसार सुटत नाहीत. अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. जेव्हा ब्रह्मचारी आश्रमामध्ये नारदजी जात आहेत, विचार करतायत कुठेतरी आपल्याला भगवंताचं चिंतन ऐकायला मिळेल, परंतु त्या ठिकाणी जेव्हा त्या आश्रमामध्ये जातात पाहतात तर त्या ठिकाणी त्याच ब्रह्मचार्याचा आश्रम, त्याच्या ठिकाणी चिल्लर पार्टी खेळताना दिसते, लहान लहान मुलं खेळताना दिसत आहेत. त्यांना वाटलं ब्रह्मचारी बाबांचा आश्रम आहेत, हे मुलं जणू काही काहीतरी शिक्षा ग्रहण करण्यासाठी आलेले असतील. बाळांना विचारलं जातात, कसे कुठे आहात तुम्ही, काय करतात रे पोरांनो? आहेत म्हणे आम्ही ब्रह्मचारी बाबाच्या आश्रमात. शिक्षा काहीतरी शिकण्यासाठी आलात का? नाही म्हणे आम्ही ब्रह्मचारी बाबाचे पोरं आहोत. बाबा ब्रह्मचारी, मग मुलं कुठून आलेत? पाहताय तर आश्रमाची परंपरा जोपासली जात नाहीत. पुढे गृहस्थाश्रमामध्ये येतात, गृहस्थाश्रमाकडे दृष्टिक्षेप टाकतात तर लक्षात येतंय गृहस्थाश्रमामध्ये षडकर्म जर व्यवस्थितरित्या आपल्याकडनं पार पडले तर तो गृहस्थाश्रम धन्य गृहस्थाश्रम हा म्हटलं जातं आहे. परंतु ती परिस्थिती गृहस्थाश्रमाची दिसत नाहीत. त्या परिस्थितीचं वर्णन मला वाटतं सुंदर आपल्या काव्यामधून केलं जातं. आई रे बेमान दुनिया आई रे, आई रे बेमान दुनिया आई रे, आई रे बेमान दुनिया आई रे, आई रे बेमान दुनिया आई रे. माँ बाप को कोई नहीं माने, माँ बाप को कोई नहीं माने, औरत का बहुमान. आई रे बेमान दुनिया आई रे, आई रे बेमान दुनिया आई रे. साधु संत को कोई नहीं माने, साधु संत को कोई नहीं माने, हो साधु संत को कोई नहीं माने, बिगड़े का बहुमान. आई रे बेमान दुनिया आई रे, 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 आई रे. गृहस्थिती पाहिजे नारदजींनी. दिवारे बिगारे आरो घर बिगारे सारो, अशी एक म्हण हिंदीमध्ये आहेत. जर यदा कदाचित घरामध्ये भिंत पडली तर सगळ्यांना सांगायची गरज पडत नाही ती भिंत कशामुळे पडली. परंतु तीच भिंत जर आपल्या हृदयामध्ये पडली
तर त्या भिंतीला लिंपण्यासाठी किंवा तयार करण्यासाठी बाकीच्यांची गरज पडत नाहीत. हृदयामध्ये पडलेली दरार छेद गेलेला आहे, तो बुजवता येत नाही. यदा कदाचित एखाद्या भिंतीमध्ये पडलेला दरार तो आपण बुजवू शकतो, तसं घरामध्ये पडलेला दरार, तो दरार पडताना लक्षात ठेवा गृहस्थ आश्रमाचा विचार या ठिकाणी केला जातोय. आणि त्याच गृहस्थाश्रमामध्ये झालेली अवस्था पाहिल्यानंतर नारदजींचं मन खिन्न अवस्थेमध्ये येतं आहे. पुढे वानप्रस्थ आश्रम शोधण्याचा प्रयत्न करतात तर त्या ठिकाणची परिस्थिती एवढी विलक्षण पाहायला मिळते का वानप्रस्थ नावाची वस्तूच शिल्लक राहिली नाहीत. शेवटी संन्यास आश्रमाकडे धाव घेतात. कुठेतरी आपल्याला तिथे तरी आनंद मिळेल, त्या ठिकाणी तरी आपण चिंतन करूया, चिंतनाचा कुठेतरी परिभाग त्या ठिकाणी प्राप्त होईल. परंतु जेव्हा संन्यास आश्रमामध्ये जातात, संन्यासाची व्याख्या करत असताना आमचे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आणि मी माझी ऐशी आठवण विसरले जयाचे अंतकरण पाहता तोची संन्यासी जाण. स्वतःची आठवण ज्याला नाहीत त्यालाच संन्यास आश्रम म्हणतात. परंतु लक्षात ठेवा, आज मला वाटतं गृहस्थाश्रम ब्रह्मचारी यांच्याही पेक्षा जास्त संपदा कोणाकडे पाहायला मिळते? आपल्याला संन्याशांकडे पाहायला मिळते. आमचे गुरुजी आम्हाला जुना दृष्टांत द्यायचे. शंकराचार्यांच्या काळातला एक घडलेला भाग सांगतात. जर यदा कदाचित संन्यासी गेला, आयुष्य त्याचं शांत झालं, तर त्याला मूठ माती देतात, दफन देतात. अग्निराग दिला जात नाहीत, अग्निराग दिला जात नाही. गृहस्थाश्रमाला अग्निराग दिला जातो, अशी परंपरा आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये आहेत. जेव्हा काशी क्षेत्रामध्ये एक संन्यासी शांत झाला, त्याचं शरीर शांत झालं, शांत झाल्यानंतर त्याला गंगेच्या किनाऱ्यावर आणलं. त्याची सगळी प्रॉपर्टी पाहिली, 1 रुपया त्याच्याकडे नव्हता, काहीच नव्हतं, कोणत्याही प्रकारचा परिग्रह त्याच्याकडे नव्हता. शरीर शांत झालं, परिग्रह शांत, काहीच नाही, याला दफन दिलं पाहिजे. परंतु जेव्हा त्याला गंगेच्या पाण्याने स्नान घालण्यासाठी जेव्हा सुरुवात केलं तर त्याच्या कमरेला त्याच्यात वेटोळ्यामध्ये एक लवंग सापडली. सगळ्या संन्याशांचा एक विचार झाला, म्हणे याला दफन देऊ नका, याला काय द्या, अग्निडाग द्या. फक्त एका लवंगेचा परिग्रह केला म्हणून त्याला अग्निडाग दिला. मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, एक लवंग जर त्या संन्यास आश्रमाला दोष दाखवण्यासाठी कारण ठरत असेल, तर बाकीचा विचार मला आता सांगण्याची गरजच नाही. एक लवंगसुद्धा सहन होत नाही संन्यास आश्रमाला. परिस्थिती अशी आहेत. संन्यास आश्रमामध्ये जातात तर कोट्यावधीची प्रॉपर्टी पाहिल्यानंतर नारदजी शांत होतात, विचार करतायत, खिन्न मन खिन्न होतंय. आता काय केलं पाहिजे? आपल्याला भगवंताचं चिंतन तर झालं पाहिजे. भगवंताच्या चिंतनाविना भजनी विक्षेप तेची पै मरण. भजनाचा व्यासंग ज्याच्या मनाला लागलेला आहेत ना, तो कधीही शांत बसणार नाहीत. कुठेतरी त्याचं वाचन चालेल, कुठेतरी त्याचं नमन चालेल, कुठेतरी त्याचं परिभ्रमण चालेल. परंतु ते परिभ्रमण करत असताना सुद्धा सतत त्याचं मन फक्त एकच चिंतन करेल, प्रभूचं चिंतन करेल. या ठिकाणी जेव्हा भूक भागली जात नाही, तेव्हा नारदजी म्हणतायत, बस आता माझ्या मनाला फक्त एकच जागा शिल्लक राहिलेली आहेत, आणि ती जागा म्हणजे ज्या ठिकाणी भगवंताने आपलं स्वरूप धारण केलंय, आपला आविष्कार ज्या ठिकाणी प्रगट केलाय, असं एकच स्थान म्हणजे वृंदावन आहे. निर्मल नीर बहे जमुना के, निर्मल नीर बहे जमुना के, दर्शन गोविंद जी की आली रे मोही लागे वृंदावन नीको, आली रे मोही लागे वृंदावन नीको.
नारदांचं मन आता वृंदावनाच्या दिशेने वाटचाल करतंय. पश्चिंतन करत 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 नारदजी यमुना मैयाच्या किनाऱ्यावर येत आहेत. किनाऱ्यावर आल्यानंतर एक आठवण करतात, भगवंताचा जन्म ह्याच ठिकाणी झाला आहे, भगवंताने लीला ह्याच ठिकाणी केल्यात. ज्या भगवंताचा विचार आपण पाहतोय, सतत सतत भगवंताचं तेच स्वरूप प्रगट होतंय. ज्या गोपाळांना, ज्या गोपिकांना, ज्या गोमातेची सेवा भगवंताने ह्या ठिकाणी केली अनवाणी पायाने, ज्या भगवान श्रीकृष्णाने नंद यशोदा मैया यांना आनंद दिला, तोच आनंद, ते सगळं दृश्य नारदजींच्या डोळ्यासमोर उभं राहतं. आणि डोळ्यासमोर उभं राहिल्यानंतर बस आता ते चिंतन करू लागतायत, यमुना मैया सुद्धा तीच आहेत, ही ब्रज ही तीच आहेत, ह्या सगळ्या गोष्टी त्याच आहेत. कुठेतरी भगवंताचा एक ब्रज, एक मातीचा कण जर आपल्या शरीराला लागला तर आपलं जीवन धन्य होईल. नारदजी असे विचार करतायत आणि बस एकदम मोकळ्या मनाने भगवंताचं चिंतन करू लागतायत, नृत्य करू लागतायत, नाचू लागतायत, भगवंताचं नामचिंतन करू लागतायत. कितीतरी काळ त्याच्यामध्ये जातोय. लक्षात ठेवा, एकांतामध्ये भगवंताचं चिंतन आपण जेवढं चांगलं करू शकाल ना तेवढं लोकांमध्ये नाहीत. चांगल्या प्रकारे सिस्टीम आहेत, सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत, थोडासा स्वर इकडे तिकडे झाला तरी आपण इकडे एकामेकाकडे पाहतो, बरोबर आहे की नाहीत. परंतु तुम्ही शेतामध्ये जा, टमाटे खोडताना जर तुम्ही एखादा अभंग म्हणत असाल ना, तो तुम्ही लोकांचा विचार करून म्हणत नाहीत, मोकळ्या मनाने म्हणतात. का? एकांतामध्ये भजनाचा आनंद जेवढा आहे तेवढा आनंद लोकांतामध्ये राहत नाहीत. फक्त भगवंताचा आनंद जेव्हा डोळे बंद करून आपण त्याचं चिंतन करू, तो भगवंत साक्षात आपल्या डोळ्यासमोर उभा राहतोय. मामांच्या चरित्रातील एक भाग सांगतात, मामांना म्हणावं तसा स्वर नव्हता, परंतु जेव्हा त्यांचा क्लास सुटायचा, क्लासमधून बाहेर यायचे तेव्हा खोली बंद करायचे आणि ज्ञानोबा तुकोबारायांचं भजन एवढ्या आनंदामध्ये करायचं, खिडक्या बंद करून टाकायचे, दरवाजा बंद करून टाकायचे आणि आपल्या स्वरामध्ये नाचायचे. का? एकांतातला भजनाचा आनंद वेगळा असतो. एकांतामध्ये जो आनंद मिळतोय तो आनंद लोकांतामध्ये नाहीत. नारदजी गंगेच्या किनाऱ्यावर एवढा आनंद लुटतात, 1 तास झाला, 2 तास झालाय, देहभान विवर्जित अवस्था प्राप्त होते आणि आपल्या मस्तीमध्ये जेव्हा नृत्य करू लागतायत, नृत्य करत असताना वेळेचं भान सुद्धा राहत नाहीत. आणि अशा परिस्थितीमध्ये एकदम कुणीतरी किंकाळी फोडल्यासारखा आवाज त्यांच्या कानावर पडतोय, कुणीतरी रडताना दिसतोय, कुणीतरी आकांत करताना दिसतोय. एक लक्षात ठेवा, आपण घरामध्ये बसलेला असताना जर कोणीतरी रडताना, कोणीतरी आकांत करताना जर दिसला तर मला वाटतं आपण घरामध्ये शांत कदापि बसू शकणार नाहीत, नाही बसणार. कुणीतरी दुःखामध्ये आहेत ना, आपलं मन लगेच पळत जाईल, लगेच सुटेल. का? आपण इथं थांबण्यात योग्य नाहीत. नारदजी विचार करतायत, एवढ्या एकांतामध्ये कुणीतरी रडताना दिसतंय, कोण रडत असेल तर इकडे तिकडे पाहू लागतात, तर एक स्त्री, तिच्या मांडीवर 2 वृद्ध मनुष्य पुरुष पडलेले आहेत आणि 2 वृद्ध पुरुष पडलेले असताना बाकीच्या स्त्रिया तिला समजावून सांगू लागतात, शांत हो. ते दोन्ही पुरुष मूर्छा येऊन पडलेले आहेत, शुद्धीवर नाहीत. आणि शुद्धीवर नसताना जेव्हा ती आक्रोश करते, आकांत करते, त्यांना उठवण्याचा प्रयत्न करते, बाकीच्या स्त्रिया, हजारो स्त्रिया तिच्या आजूबाजूला अवतीभोवती जमलेल्या आहेत. आणि जमलेले असताना जेव्हा त्या स्त्रीचा आकांत पाहतायत, त्यांच्याही डोळ्यामध्ये अश्रू दाटलेले आहेत. आणि तोच आवाज जेव्हा नारदांच्या कानावर पडतोय, कानावर पडल्यानंतर नारदजी त्या ठिकाणी जावं अशी त्यांच्या मनामध्ये अपेक्षा येते. परंतु सगळ्या स्त्रियांचा लावाजमा पाहिला जातोय. आपण तर ब्रह्मचारी आहोत, आपण साधू महात्मा आहोत, या ठिकाणी जायचं कोणत्या कारणाने जायचं? आपल्याला कोणीतर बोलवलेलं नाहीत, पाचारण केलेलं नाहीत. कोणतीही व्यक्ती संकटामध्ये असताना तिने जर संकटातून दूर व्हावं अशी अपेक्षा आपण व्यक्त केली तर आपण त्या ठिकाणी गेलं पाहिजे. यांनी आपल्याला आवाज दिला नाही, काही माहीत नाही कशासाठी रडतायत, आणि या ठिकाणी आपण जायचं कसं काय? तेव्हा नारदजी आता पुढे सरसवायला, चालायला विचार करतायत, कुठेतरी आपण पुढे जाऊया आणि परत भगवंताचं भजन करूया असा मनामध्ये भाव धारण करतात. आणि तेव्हा मात्र त्याच नारदजींच्या कानावर शब्द येत आहेत, भो भो साधु क्षणं तिष्ठ मच्चिंतामपि नाशयः दर्शनं तव लोकस्य
सर्वतागरम परम. शब्द बाहेर पडतायत. तीच माता जी रडताना दिसत होती, तीच माता नारदजींना आवाज देते, भो भो साधूम क्षणम तिष्ठ. साधू बाबा थोडंसं थांबा थांबा थांबा. हे शब्द कानावर पडल्यानंतर नारदजी पाठीमागे वळून पाहतायत. कोण आवाज देतंय, कोण आवाज देतंय. पाठीमागे वळून पाहता तर तीच जी श्री रडत होती ना, ती आवाज देते आणि सांगते, थोडंसं क्षणभर थांबा. मत चिंता मपी नाशय. माझ्या जीवनातील चिंता दूर करा, दूर करा. माझं दुःख नाहीसं करा. साधूचं हृदय आहेत ना होते, साधूचं हृदय भक्ती ज्ञानाने परिपूर्ण भरलेलं तेच नारदजींचं हृदय थांबायला कारण ठरते. तिच्या डोळ्यातील अश्रू पाहिल्यानंतर मात्र आता नारदजी तिला प्रश्न विचारतात, वद देवी सवस्तरम स्वस्य दुःखस्य कारणम. तुमचं दुःख काय आहे सांगा मला. काय काय दुःख नेमकं काय झालं ते सांगा. तेव्हा तीच श्री आपला परिचय द्यायला सुरुवात करते. माझं नाव भक्ती आहे. माझ्या मांडीवर जे दोन वृद्ध पुरुष दिसत आहेत ना, हे दुसरे तिसरे कोणी नाहीत. साक्षात आणि ज्ञान आणि वैराग्य आहेत. हे दोन माझे मुलं आहेत. आजूबाजूला समजावून सांगणारे ज्या स्त्रिया आहेत ना, त्या स्त्रिया नाहीत. सगळी तीर्थ ह्या भूतलावर असलेली तीर्थ मला समजावून सांगण्यासाठी आलेत. हे सगळं चमत्कार ऐकल्यानंतर नारदजी विचार करतायत, नेमकं हे कारण काय. भक्ती ज्ञान आणि वैराग्य त्यांना समजावण्यासाठी बाकीच्या स्त्रिया म्हणजे तीर्थ आलेले आहेत. हे सामान्य कारण नाहीत. तेव्हा त्याच भक्तिमातेला विचारलं जातं, तुम्ही कोण आहात, कशासाठी आलात, तुमचं कारण काय. जी भक्ती आपण करतोय तीच भक्ती आता आपल्या परिचय देते. उत्पन्ना द्रविडे साहम वृद्धिम कर्नाटके गतः. ती सांगते, माझी उत्पत्ती द्रविड भागात झाली. द्रविड देशात आजही आपण पाहतोय. बंगाल प्रांत जो आहे, कोलकाता प्रांत जो आहे, त्या ठिकाणी अजूनही त्या भगवंताची पूजा. कर्नाटकाचा प्रांत जर तुम्ही पाहिला, अजूनही निर्जला एकादशी करणारे गृहस्थाश्रमी पाहायला मिळत आहेत आपल्याला. निर्जला एकादशी म्हणजे काय, पाणीसुद्धा प्यायचं नाहीत. आता तुम्ही म्हणाल पाणी प्यायचं नाही म्हणजे भरपूर फक्त खातच राहायचं, असं नाहीत. काहीच खायचं नाहीत एकादशीच्या दिवशी. पहिल्या दिवशी एक भुक्त, दशमीला सकाळी जेवण करायचं, संध्याकाळी थोडाफार फलाहार करायचा आणि एकादशीच्या दिवशी काहीच खायचं नाहीत. दुसऱ्या तिसऱ्या दिवशी एकादशीला सकाळी सूर्योदयाच्या समयाला पारणं सोडायचं. ही पूर्ण एकादशी. आपण कोणती एकादशी करतो एक लक्षात ठेवा. बाबा म्हणतात लंगडी एकादशी. लंगडी एकादशी देवाला मान्य नाहीत. परंतु शेवटी पर्याय नाही म्हणून दिवसभर चर. पण काय, भरपूर खा परंतु एकादशी सोडू नको. एकादशी कर. का, पुण्य लागणार नाही परंतु पाप तरी होणार नाही. कारण का, भागवतामध्ये पूर्ण दंडक आहेत. येती अशेषही पापे. सगळे पाप त्या दिवशी एकादशीच्या दिवशी एकादशीच्या अन्नावर जाऊन बसतात. आणि जो अन्न ग्रहण करतो ते सगळं पाप कोण खातं, जो अन्न खातोय, जो एकादशीच्या दिवशी अन्न खातो, सगळं पाप तो ग्रहण करत असतो. आता एकादशीच्या दिवशी अन्नावर पाप येतात तरी कुठले, दुसरे तिसरे कुठलेच नाहीत. ज्यांनी एकादशी केलेली आहेत त्यांचे सगळे पाप अन्नावर येऊन बसतात. जर यदा कदाचित आपण अन्न ग्रहण केलं तर ते सगळे पाप आपल्यावर आपल्या माथी येऊन बसतात. म्हणून एकादशीच्या दिवशी अन्न ग्रहण केलं नाही पाहिजे. अजूनही द्रविड भागामध्ये जर तुम्ही पाहिलात तर ती एकादशी जोपासली जाते. भक्तीमध्ये माझे भक्ती माता म्हणते, माझी त्या ठिकाणी उत्पत्ती झाली, माझा जन्म झाला. पुढे मी चालत चालत सरसावट पुढे कर्नाटकामध्ये आले. कर्नाटकामध्ये मी थोडीशी मोठी झाले. आता मोठी झाले. कर्नाटकामध्ये आजही मला चांगल्या प्रकारे मान मिळाला. परंतु मी तिथून परिभ्रमण करत 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 जेव्हा महाराष्ट्रामध्ये आले तेव्हा क्वचित महाराष्ट्र आहे. भक्ती माता म्हणते, मला महाराष्ट्रामध्ये सगळीकडेच मान मर्यादा मिळाली असं नाहीत. जर आज तुम्ही पंढरपूरला निघाला तर सगळ्यांच्या डोक्यामध्ये टोप्या दिसतात. परंतु पंढरपूर जेव्हा परत मागं फिरतंय तेव्हा एकाच्याही डोक्यामध्ये टोपी पाहायला मिळत नाही आपल्याला. का, क्वचित महाराष्ट्र आहे. काही ठिकाणी तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी मला मान मिळाला, परंतु काही ठिकाणी माझी खूप उपेक्षा झाली. म्हणून मी महाराष्ट्राचा परित्याग करून गुजरातमध्ये शिरले. गुजरातमध्ये शिरल्यानंतर परिस्थिती अशी निर्माण झाली, गुजरातमध्ये माझी मान्यता कमी झाली. माझ्या मुलांना तारुण्य प्राप्त झालं. म्हणून माझ्या मुलांनी मला ह्या ठिकाणी आणलं वृंदावनामध्ये. वृंदावनामध्ये मला
पूर्ण नवतारुण्य प्राप्त झालं, परंतु माझ्या मुलांचा स्वीकार म्हणजे ज्ञान आणि वैराग्याचा स्वीकार कोणीच करायला तयार नाहीत, म्हणून त्यांना वृद्ध अवस्था प्राप्त झाली. आता माझी इच्छा आहे, जर माझीच मुलं जर आनंदात नसतील तर मला इथं राहून भागणार नाहीत. सांगा तुम्ही, एखादी लेकरूवाळी माता असेल आणि तिच्या समोर जर तिच्या पोराची अवहेलना घडत असेल तर मला वाटतं तिला चांगलं वाटेल का? चांगलं वाटेल? आपण गुरुवार करतात ना, आपण गुरुवार 4 गुरुवार का 5 गुरुवार असतात ना, ते करतात का? 5 गुरुवारचे उपवास असतात ना, ते लक्ष्मी यायला असतात ना. 5 का काय गुरुवार मार्गशीर्षमध्येच केले जातात ना. 5 गुरुवार झाल्यानंतर उद्यापन केलं जातं ना. उद्यापन करण्यासाठी शेवटी एखादी सुवासिनी बोलवली जाते. सुवासिनी बोलवली जाते. आपल्या घरी जर त्या सुवासिनीला निमंत्रण दिल्यानंतर तिला सांगितलं जातं, बाई तुला 5,000ची पैठणी आणलेली आहेत, चांगल्या प्रकारचे पुरणपोळीचा नैवेद्य आहेत, तुला यावं लागेल, 5 तोळ्याची तुला अंगठी आणलेली आहेत. हे सगळं तिने कबूल केल्यानंतर तिलाही तिच्या तोंडाला पाणी सुटेल. लक्षात ठेवा, जेव्हा ती सुवासिनी म्हणून जेवायला येते, जेवायला आल्यानंतर जेव्हा ती हातपाय धुते आणि हातपाय धुल्यानंतर मला वाटतं तिच्या पाठीमागं तिचंच 4-5 वर्षाचं शिंगरू पळत येतं. आई चालली, मम्मी चालली जेवायला, मग मलाही जायचं आहे. आता त्याचं खाणंही कमी असतं, परंतु धिंगाणे जास्त असतात. जेव्हा ज्या मातेच्या घरी जेवायला आलेले आहेत तिने पाहिलंय, सुवासिनी म्हणून हिला सांगितलंय, परंतु हे कार्ट जर घरामध्ये आलं तर सगळ्या अन्नाचा नाश धूस करून टाकेल, आपल्याला दोष लागेल, म्हणून ती त्या कार्ट्याच्या 2-4 चढवून देते आणि त्याला काढून देते. रडत रडत ते बाहेर जाऊ लागतं. परंतु त्याची आई पाहते की आपल्या मुलाला मारलंय. तेव्हा जिच्या घरी उद्यापन आहे ती म्हणते, जाऊ दे, ते घरी जाईल, तुम्ही पटकन जेवण करून घ्या, 5,000ची साडी घ्या, 5 तोळ्याची अंगठी घ्या आणि घरी जा. असं म्हटल्यानंतर ती आई जेवण करेल का? आपल्या मुलाला 2 थापडा मारले, 5,000ची अंगठी, 5,000ची पैठणी आणि 5 तोळ्याची अंगठी, तिला गोड वाटेल? अरे तुझ्या पैठणीला काडी लाव. ज्या ठिकाणी माझ्या बाळाचा अपमान होत असेल त्या ठिकाणी मी अन्न ग्रहण करणार नाहीत. भक्ती माता तेच म्हणते, ज्या ठिकाणी माझ्या ज्ञान आणि वैराग्याचा जर विचार केलाच जात नसेल तर त्या ठिकाणी मी राहणार नाहीत. हे सगळं चरित्र ऐकल्यानंतर शेवटी नारदजी म्हणतात, काळजी करू नका, त्याच ज्ञान आणि वैराग्याला पूर्व अवस्था प्राप्त होण्यासाठी मी प्रयत्न करेल. मला वाटतं अनेक शास्त्रांचं पठन केलं जातं आहे, अनेक शास्त्रांचं पठन करून सुद्धा ज्ञान आणि वैराग्याला पूर्व अवस्था प्राप्त होत नाही. शेवटी करावं काय म्हणून गीता पाठैर मुहुर्मुहू, गीतेचा पाठ केला जातो, ज्याला सर्व शास्त्रांचे सार म्हटलं जाते. गीतेचाही पाठ केला जातोय, परंतु जेव्हा पूर्व अवस्था प्राप्त होत नाही, फक्त थोडीफार शुद्ध येते आणि गीता पाठ बंद झाला की परत त्याच अवस्थेमध्ये जाऊन पडतायत. करावं काय? नारदजी म्हणतात, काळजी करू नका. मग पुढे सरसावत अनेक साधू ऋषींना प्रश्न विचारत तेच नारदजी पुढे येत आहेत आणि ब्रह्म ज्या ठिकाणी साक्षात बद्री नारायण आहेत अशा ठिकाणी साक्षात शनकादिक त्या ठिकाणी चिंतन करत असताना जेव्हा नारदजींच्या मुखारविंदाकडे पाहतायत आणि नारदजींच्या मुखारविंदाकडे पाहिल्यानंतर ते प्रश्न विचारतात, कथम ब्रह्मदिनम मूकः कुतश्चिंता तुरो भवान त्वरितं गम्यते कुत्र कुतश्चागमनं तवः. नारदजी प्रश्न विचारतात. नारदजींना प्रश्न विचारला जातोय, ज्यांचं मुखकमल पाहिल्यानंतर जीवनातील दुःख नाहीसे होतात, जीवनातील चिंता नाहीशी होते. आज तेच चिंताक्रांत असं झालं तरी काय नेमकं? तेव्हा नारदजी सगळा हा वृत्तांत सनकादिकांना सांगतात आणि सनकादिकांना सांगत असताना सनकादिक त्याच्यावर पर्याय सांगतायत. याच्यावर एकच पर्याय, श्रीमद भागवताम करून साक्षात श्रीमद भागवत कथेचं अनुष्ठान आपल्याकडनं घडलं पाहिजे. नारदजींना सांगितलेला उपाय, नारदजी प्रश्न करतात, मी वेदाचं अध्ययन केलंय, वेदाचं चिंतन केलंय, गीतेचं चिंतन केलंय, तरीही त्यांना पूर्व अवस्था प्राप्त झाली नाहीत. भागवताने पूर्व अवस्था प्राप्त होईल असं कसं काय? तेव्हा सनकादिक सांगतात, सगळ्या शास्त्रांचं फळ म्हणजेच भागवत आहेत.
आणि भागवत हा रससिंधू ग्रंथ असल्यामुळे याचा परिणाम त्यांच्या जीवनावर झाल्याशिवाय राहणार नाहीत. त्याच्यासाठी एक दृष्टांत देतात. आता मला वाटतं एक काळ आहे, या काळामध्ये आपल्याकडे एकच फळ जास्त गाजलं जातं, म्हणजे ते फळ कोणतं? आंब्याचं फळ नाही का? आता सगळीकडे केशर, बदाम, नीलम, जे कोणता आपला गावठी आंबा, गोटे आंबा सगळे पाहायला मिळतात तिकडे नाही का कोकणामध्ये. असे आंबे पाहत असताना लक्षात ठेवा, आंब्याचं फळ हे कोणत्या झाडाला लागतं? आंब्याचं फळ कोणत्या झाडाला येतं? तुमच्याकडे आंब्यालाच येतं ना? हां, सांगत जा. आंब्याचं फळ आंब्याला येतं, परंतु तुम्ही लक्षात घ्या, आंब्याच्या फळाचा रस हा गोड लागतो. तुम्हाला विचार करा, तो जर आंब्याच्या झाडापासूनच प्राप्त झाला असेल तर आंब्याचे पानं खाल्ले तर त्याचाही रस कसा लागायला पाहिजे? गोडच लागायला पाहिजे ना? नाही आंब्याच्या पानांचा रस गोड लागत. साली काढल्यानंतर सालीचा रस, मुळ्यांचा रस गोड लागतो का? आंब्याचं झाड एवढं मोठं आहे, परंतु रस चाखायचा असेल तर आपल्याला फळं चाखावं लागेल ना? सगळे शास्त्र आपल्याला पाहायला मिळतील, परंतु सगळ्या शास्त्रांचा रस म्हणजे श्रीमद भागवत महापुराण आहेत. त्याचा रस आपल्याला प्राप्त होईल आणि तोच परिणाम ज्ञान आणि वैराग्यावर करेल. म्हणून त्याच श्रीमद भागवत कथेचं अनुष्ठान अल्कनंदीच्या तीरावर विराजमान करून त्या ठिकाणी सनकादिकांच्याच मुखारविंदात त्या कथेचं आयोजन केलं जातं आहे. अनेक ऋषीमुनी साधू ऋषीवर त्या ठिकाणी त्या कथेला येतात. ज्ञान आणि वैराग्याला आसन दिलं जातं. त्याच ठिकाणी भक्तिमती महाराणी त्याही ठिकाणी त्या येतात आणि कथेला आरंभ होतो. पहिला दिवस, दुसरा दिवस, तिसरा दिवस, 7 दिवस कथा परिपूर्ण पार पडली जाते. जे वृद्धावस्थामध्ये पडलेले ज्ञान वैराग्य आहेत त्यांना तारुण्य प्राप्त होऊन त्याच कथेमध्ये नृत्य करू लागतात. त्यांच्याकडे पाहून भक्तिमती महाराणी तीही सुद्धा नृत्य करू लागते आणि त्यांचं नृत्य पाहिल्यानंतर एवढा आनंद, एवढा जल्लोष त्या कथेमध्ये पाहायला लागतोय. परिणामतः अनेक अत्री, अंगिरा, पुलह, पुलस्त असे अनेक ऋषीमुनी त्या ठिकाणी आलेले आहेत. तेही नृत्य करू लागतायत. सगळं गंगेचा किनार, वाळवंट परिपूर्ण असं फुलून गेल्यानंतर तीच भक्तिमती महाराणी म्हणते, आता मला जागा शिल्लक राहिली नाही, मी कुठे थांबू, मी कुठे थांबू, मी कुठे थांबू. तेव्हा नारदजी सांगतात, काहीच नाही, तुम्हाला फक्त एकच ठिकाण आहे, जे तुमचं भजन करतायत, जे तुमचं चिंतन करतायत. अशा भगवंताच्या चिंतनाचं हृदय म्हणजे फक्त साधूचं हृदय आहे. त्या साधूच्या हृदयामध्ये जाऊन तुम्ही स्थानापन्न व्हा. निरंतर मुनी मानतो अस्मी. निरंतर तुम्ही साधूच्या हृदयामध्ये, मुनीच्या हृदयामध्ये जाऊन बसा, कारण तुमचं आराध्य म्हणजे साक्षात भगवंताचा आविष्कार त्या ठिकाणी आहेत. असं चिंतन, अशी श्रीमद भागवताची कथा त्या ठिकाणी पार पडते. आणि बस आता ज्ञान आणि वैराग्याला पूर्व अवस्था प्राप्त होते. भक्तिमती महाराणी नारदजींचं दर्शन घेते आणि दर्शन घेतल्यानंतर ह्याच भागवताचा महिमा आपल्या पुढे प्रगट केला जातो. सूतजी सांगतात, असं हे भागवताचं महिमान आपल्या पुढे चिंतन करत असताना भक्ती, ज्ञान आणि वैराग्याला पूर्व अवस्था जर प्राप्त झाली तर आपलंही जीवन कल्याणमय होऊ शकतं. परंतु त्या ठिकाणी प्रश्नचिन्ह असं निर्माण होतंय. जर भक्तीचा विचार केला तर तेही अध्यात्मातीलच क्षेत्र, ज्ञानाचा विचार केला तरीही तेही अध्यात्मातीलच क्षेत्र आणि वैराग्य हे अध्यात्मातील. जर अध्यात्माचाच म्हणजेच मला वाटतं सागरामध्ये पाऊस पडला काय उपयोग, काय त्याचा काहीच उपयोग नाहीत ना. तसं अध्यात्माचाच विचार तुम्ही सर सांगत असाल तर मला वाटतं आमचा फायदा काय, आमचं कल्याण कशामध्ये आहेत. आम्ही तर पापाने बरबडलेलो आहोत, आमच्या जीवनात पापाशिवाय दुसरं काहीच नाहीत. तेव्हा त्याचं चिंतन करत असताना पुढे आपल्याला एक आख्यान सांगतात. त्याच आख्यानाचं चिंतन करायचं आहे. तत्पूर्वी एकदा भगवंताचं चिंतन करूया आणि पुढच्या कथेला आरंभ करूया. गोविंद बोलो हरि गोविंद बोलो हरि गोपाल बोलो. ताली वाजवा. गोविंद बोलो हरि गोपाल बोलो.
जय जय राधा रमन हरि गोविंद बोलो जय राधा रमण हरि गोविंद जय जय गोविंद बोलो हरि गोपाल बोलो जय गोविंद हरि गोपाल गोविंद बोलो हरि गोपाल बोलो गोविंद बोलो हरि गोपाल बोलो जय जय राधा रमन हरि गोविंद बोलो जय जय गोविंद बोलो हरि गोपाल बोलो हरि बोल हरे रामा राम रामा हरे हरे श्री राधे बड़े भाव के साथ गाइए हरि बोल हरे कृष्णा 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 हरे 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 रामा राम रामा हरे 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 कृष्णा 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 हरे हरे